तिथे मी आहे. आज आपल्यामध्ये प्रभू येशू इथे उपस्थित आहे. त्याचा पवित्र आत्मा त्याच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी आपल्यामध्ये उपस्थित आहे. म्हणून वचन ऐकत असतानाच बंधनं तुटणार आहे. वचन ऐकत असताना समस्या दूर होणार आहे. वचन ऐकत असताना आजार बरे होणार आहे. आणि परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी आणि प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावाची सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आज आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अभिषेकाने भरून येतो जाणार. Praise the Lord. म्हणून वचन ऐकण्यासाठी आपण स्वतःला समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. आबा, तुला धन्यवाद देतो, तुझी उल्हास करतो, कारण तू तुझ्या पवित्र मंदिरात आहेस. आबा पिता, तू तुझ्या पवित्र मंदिरात आहेस आणि तुला धन्यवाद देतो. आणि आम्ही प्रत्येक जण तुझी लेकरं प्रभू येशूच्या नावाने तुझ्या घरामध्ये एक झालेलो असताना आबा पिता, तुझा विशेष आशीर्वाद तू आज आम्हाला देणार आहे. धन्यवाद देतो आणि आम्ही विश्वासाने स्वीकारतो. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल. आमचे नेत्र तू उघड, म्हणजे तुझ्या वचनातील अद्भुत गोष्टी आमच्या दृष्टीस पडतील. पवित्र आत्म्याने आम्ही पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहतो. तू आम्हाला आबा पित्याची प्रभू येशूची अधिकाधिक ओळख करून दे आणि तू आम्हाला पूर्ण सत्यात प्रभू येशू आमच्यासाठी जे सर्व केलं ते समजण्यासाठी आज आमच्या अंतःकरणाचे नेत्र तू उघड आणि आम्ही तुझं वचन केवळ ऐकणारे न होता त्याप्रमाणे आचरण करणारे व्हावं आणि आम्ही विश्वासाप्रमाणे कृती करणारे व्हावं. म्हणून तुझी कृपा तू आम्हाला बोलू दे. पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना आणि हे ठिकाण तुझ्या नावाच्या गौरवासाठी तुझ्या चरणाजवळ समर्पित करून टाळणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली म्हणून पुढे. आमेन. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की जागतिक महिला दिनानिमित्त आपण ह्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. म्हणून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जेव्हा आपण परमेश्वराचं वचन बघतो तेव्हा आपल्याला समजतं की परमेश्वराने आपल्याला एका विशिष्ट हेतूने आणि योजनेने स्त्री म्हणून जन्माला घातले. प्रेज द लॉर्ड. आपल्याला एका विशिष्ट हेतूने आणि विशिष्ट योजनेने स्त्री म्हणून परमेश्वराने बनवलं आणि घडवलेलं आहे. यिर्मया 29:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझे जे संकल्प आहेत ते मी जाणतो. काय म्हणतो परमेश्वर? जे त्याचे आपल्यासाठी संकल्प आहेत
पण परमेश्वराचं वचन सांगतं त्याच्या योजना, त्याचे संकल्प जे आपल्यासाठी आहेत ते तो जाणतो. ते आपल्या हिताचे, अनिष्टाचे नाही, आणि ते आपल्याला आपल्या भावी स्थितीची आशा देणार. मला आपल्याला परमेश्वराची इच्छा कशी कळणार? 10 मिनिट प्रार्थना करून नाही कळणार, हो की नाही? आधी तरी आपण निघता कॅलेंडरवरचं वचन पाहून निघायचं. आठवतं जेव्हा घरामध्ये कॅलेंडर यायचं तर ते प्रमाण खूप कमी झालंय. आता मोबाईल आले, आपल्याला काही कॅलेंडरवर तारखे पाहावे लागत नाही आणि सुट्ट्याही पाहावे लागत नाही, बरोबर? नाही निदान निघता कॅलेंडरवरचं वचन घ्यायचं. आता सगळं काही मोबाईलवरच आहे आणि इतकी सुविधा झाली की कोणीतरी लोक एक रोजचं वचन, रोजचा मानना आपल्यासाठी ऐकता टाकतात. तेवढं आपण वाचतो आणि मग आपल्याला वाटतं की परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करा, बरोबर आहे? पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की त्याच्या ज्या इच्छा आणि योजना आपल्यासाठी, त्या आपल्या इच्छा आणि योजनांपेक्षा फार महान आहे, फार मूल्यवान आहे, खूप उत्तम आहे आणि आपल्या भावी संस्कृतीची आशा देणार आहे. आणि त्या इच्छा आणि योजना काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर पाऊल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये म्हणतो, रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये पाऊल म्हणतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. आपल्या शरीराचं तुम्ही समर्पण करा. त्याचप्रमाणे पाऊल म्हणतो की देवाची उत्तम, परिपूर्ण आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी काय म्हणतो पाऊल की देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका. खूप सुंदर सांगितलं आता ताईंनी जे सांगितलं की आपल्याला कसं असलं पाहिजे, आजच्या काळामध्ये कसं असलं पाहिजे. या युगाबरोबर समरूप होऊ नका. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या युगाबरोबरच समरूप झालेलो असतो, ओके? आणि मग आधी तरी आपण थकून पाहून 10, 10:30ला झोपायचं, पण आता त्याच्यानंतर आपण मोबाईल बघतो, है ना? बिछाण्यात गेल्यावर सगळं आवडून झालं, बिछाण्यात जायचं, झोपायचं, मग 10, 10:30 नंतर आपण मोबाईल बघायला सुरुवात करतो आणि मग कधी 11, 12 वाजून जातात आपल्याला कळत नाही. या युगाबरोबर आपण समरूप झाले. चटणी, मिरची, भाजी भाकरी खाऊन पण आपण जगत होतो ना, उलट जास्त निरोगी जगत होतो. पण आता फोडणी कशी द्यावी याच्यासाठी पण आपण युट्यूब बघतो. अरे फोडणी कशी द्यायची, बरोबर? आणि एवढं करूनही ते आपल्याला फारच असं वाटत नाही, खूप छानच वाटत नाही. मग जाऊ दे, मग एकच भाजी बनवायची आपण 50 प्रकार बघतो. त्याच्यातून आपल्याला परमेश्वराची इच्छा कळेल आपल्याला इच्छा. पण जे वचन परमेश्वर म्हणतं ते तुमच्यासाठी आत्मा आणि जीव आहे, जे तुमच्या सबंध देहाला आरोग्य आहे, त्याला आपण किती वेळ देतो? आपण प्रार्थना खूप करत असतो, पण जर आपल्याला वचनच माहित नाही तर आपण काय प्रार्थना करतो? ज्या समस्येसाठी मी प्रार्थना करते त्याबद्दल परमेश्वराचं वचन काय सांगतं हे जर मला माहित नाही तर मी काय प्रार्थना करणार? समजतंय आपल्याला? आपण शिकत आहोत कारण परमेश्वराच्या वचनातूनच आपल्याला देवाची ओळख पडते, परमेश्वराच्या वचनातूनच आपल्याला देवाची प्रीती कळते, परमेश्वराच्या वचनातूनच आपल्याला त्याची आपल्यासाठी काय इच्छा आहे कळते. आणि म्हणून पाऊल म्हणतो की देवाची उत्तम, परिपूर्ण, ग्रहणीय इच्छा काय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने, कसल्या नवीकरणाने? मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होते. जे आपलं मन या जटिल गोष्टींमध्ये अडकलेलं आहे त्याच्या नवीकरणासाठी, त्याचं नवीकरण, कारण त्या मनाचं नवीकरण झाल्याशिवाय आपल्याला परमेश्वराची इच्छा कळणार नाही. परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी आपल्या मनाचं नवीकरण करा आणि त्यावर आपलं रूपांतर होऊ द्या. आणि परमेश्वराचं वचन आणि पवित्र आत्मा हेच केवळ आपल्या मनाचं नवीकरण करू शकतात. फक्त पवित्र आत्मा आणि परमेश्वराचं वचनच आपल्या मनाचं नवीकरण करू शकतो. आपण बघितलं की जागतिक महिला दिन आहे, हे पण अलीकडे चालू झालेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी, स्त्री पुरुष समानता,
परमेश्वर सत्ता आणि अधिकार झाला. सत्ता आणि अधिकार झाला. आणि अशा प्रकारे परमेश्वराने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही निर्माण केले, दोघांनाही आशीर्वादित केले. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याच्या राज्यामध्ये कोणताच भेदभाव नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्या राज्यामध्ये कोणताच भेदभाव नाही. आणि म्हणून पुढे जाऊन म्हणतो, नव्या करारामध्ये त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की परमेश्वराच्या राज्यामध्ये यहुदी आणि हेलेनी, गुलाम आणि स्वतंत्र, पुरुष आणि स्त्री हा भेदच आहे. तर तुम्ही सर्व ख्रिस्तामध्ये, सर्व आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. कोणताच भेदभाव परमेश्वराच्या राज्यात. पुढे आपण बघतो की जरी उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं की स्त्री बोलावली गेली आणि पापात पडली. 3ऱ्या अध्यायात आपण बघतो, आपण सगळ्यांनी आपल्या संडे स्कूलपासून ऐकलेली गोष्ट आहे की स्त्री बोलावली गेली आणि ती पापात पडली. आणि आदाम आणि हव्वा दोघांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले आणि ते परमेश्वरापासून दूर गेले. आणि मग परमेश्वराने विचारलं, आदाम तू वेगळा होईल? परमेश्वराला माहिती होतं का त्याने फळ केलं, खाल्लं, पाप केलं? माहिती होतं परमेश्वराला? ज्या क्षणी स्पर्श केला त्या क्षणी परमेश्वराला कळलं की तो सर्वज्ञानी आहे, तो सार्वभौम परमेश्वर आहे, सर्वव्यापी परमेश्वर आहे. ज्या क्षणी त्यांनी ते चाखलं त्या क्षणी परमेश्वराला कळलेलं होतं की त्यांनी पाप केलेलं आहे. पण परमेश्वर देवाने त्यांनी पाप केलं म्हणून त्यांना सोडून दिलं नाही, तर तो त्याच्याकडे आला आणि त्याने आदामाला विचारलं, आदाम तू कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याच्याकडे आला आणि त्याला विचारलं, कुठे आहे तुम्ही? आपण पापी आहोत किंवा आपण पाप करतो किंवा आपण चुका करतो म्हणून परमेश्वर आपल्याला सोडत नाही. कारण त्याचा स्वभावच आहे देव प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. देव प्रीती आहे. तो आला आणि हवेकडे आला. त्याची नम्रता सांगण्यासाठी त्यांना वस्त्र दिली आणि त्यांना त्या बागेतून घालून दिली. का? कारण परमेश्वर म्हणाला त्या जीवनाच्या झाडाचं फळ खायला. आणि काय झालं असतं? पापी मानवाने जर जीवनाचं झाडाचं फळ खाल्लं नसतं तर आपण जे एका पापामुळे, पापाच्या, शापाच्या, नाशाच्या, मरणाच्या राज्यात आहोत, ते आपण असेच राहिलो असतो. समजतं नाही ना? परमेश्वराच्या रागावला म्हणून त्यांना हाकलून नाही दिलं तिथून बाहेर. तर त्यांनी ते फळ खाऊ नये आणि अशा पतीत पडलेल्या पापाच्या परिस्थितीमध्ये, मरणाच्या आणि शापाच्या अधीन राहून त्यांनी कायम जगू नये म्हणून त्यांना बाहेर काढलं. आणि त्यांना बाहेर काढलं असताना सांगण्याची योजना तयार केली. योहान 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्याला कुठला एक पुत्र दिला. अशा रीतीने जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होणे नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. परमेश्वराने काही काळ आदामाला दूर केलं कारण तो एक महान योजना तयार करत होता. एक महान योजना तयार करत होता. आपण वाचतो ते पहिल्या पत्रामध्ये की पाऊल म्हणतो की तुमचा आत्मा, जीव आणि शरीर असे 3 शब्द पाऊलाने त्यांना आशीर्वाद देताना म्हटलेले आहेत. आत्मा, जीव आणि शरीर. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला आत्मा आहे, आपल्याला जीव आहे आणि आपल्याला शरीर आहे. पण प्रश्न काय होतं की आपल्याला फक्त शरीराच्या गोष्टी कळतात. शरीराने आपण भौतिक जगाशी संबंध साधतो. जे 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला मिळालेले आहेत, आपल्याला दिसतं, आपल्याला ऐकू येतं, आपल्याला
म्हणून तो पण देवदूताचा सोंग घेऊन येतो. तो पुष्कळ वेळा आपल्याला हे अशा चांगल्या गोष्टी दाखवतो की ज्या जगाच्या दृष्टीने चांगल्या आहेत पण त्याचा अंत मात्र वाईट आहे. आणि मग इथे आपल्याला गरज आहे पवित्र आत्म्याची आणि मनाच्या अधिकाराची. आपण शिकत आहोत की आपल्याला परमेश्वराने स्त्री म्हणून किंवा पुरुष बंधू बसलेले पुरुष म्हणून आपली जी निर्मिती केली एका विशिष्ट हेतूने आणि इच्छेने आणि योजनेने केली. ती इच्छा आणि योजना आपल्याला समजून घ्यायची. ती इच्छा आणि योजना आपल्याला तेव्हा समजेल जेव्हा आपल्या मनाचं नवीकरण होईल. आणि आपण मनाचं नवीकरण होत असताना आपण बघितलं की आपल्या शरीराबद्दल आपण बघितलं, आपल्या आत्म्याबद्दल आपण बघितलं आणि आपल्या मनाबद्दल आपण बघितलं की जेव्हा आपल्या मनाचं नवीकरण होणार आहे तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या आपल्याबद्दलची इच्छा कळेल. आणि म्हणून पाहून म्हणतो की या युगाबरोबर समरूप होऊ नका. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका. आणि मग आपण बघतो की जेव्हा आपण परमेश्वराला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, आपला प्रभू म्हणून स्वीकारतो, तेव्हा आपलं तारण आपल्याला सार्वजनिक जीवन प्राप्त होतं. आणि मग पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की आता मी परमेश्वराला स्वीकारलेले, माझं तारण झालेलं आहे. याचा अर्थ जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा मी त्याच्याबरोबर स्वर्गात जाईल. बरोबर? माझं तारण झालेलं आहे, जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा मी स्वर्गात जाईल. पण मग तारण मिळालेला दिवस आणि स्वर्गात जाण्याचा दिवस यामध्ये आयुष्य कसं असतं? अडकून गेल्याचं. हो ना? समस्या आहेत, अडचणी आहेत, आजार आहे, दुखणे आहे. आणि अशा प्रकारे आपण आपलं जीवन जगत असतो. पुष्कळ वेळा आपण रडत खेळत जीवन जगत असतो आणि आपण म्हणतो की नाही परमेश्वर नाही म्हणाला या जगात मला काही शेवटी. आणि आपण ते सहन करत राहतो. गुडघे दुखतातच आहे, डोकं दुखतच आहे, हायपर ऍसिडिटी होतीच आहे. आणि उपासामध्ये जास्त होते तर उपास कमी झाला. आणि मग आपण काय नाही असं की नाही आजचा उपास होता त्याच्यामुळे मला हायपर ऍसिडिटी झाली, माझं डोकं दुखतंय. ओके. आणि अशा प्रकारे एका तारणाचा अनुभव मिळाल्यानंतर जो आपलं पुढचं जे जीवन असतं ते फार काही वेगळं होत नाही. आपण बरेच दिवस लोक आपल्या आजूबाजूला बघतो की त्यांचं जीवन काहीच वेगळं नसतं. तारण मिळण्याच्या आधी आणि तारण मिळाल्यानंतर काही बदल झालेला नसतो. का? कारण तारण म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला माहित नसतं. तारण म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला माहित नसतं. कारण ते जिथं लिहिलेलं आहे ते वचनच आपल्याला माहित नसतं. बरोबर? जे लिहिलेले आहे ते वचनच आपल्याला माहित नसतं. जे देवाचे दास रोज आपल्याला काहीतरी वचन पाठवतात तेच आपल्या जीवनासाठी उत्तम आहे असं करून आपण जातो. पण आपण कधीच विचार करत नाही की मला ते वचन वाचलं पाहिजे कारण ते माझ्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या की आपण त्या सकाळ, दुपार, संध्याकाळ बरोबर घेतो. हो की नाही? संपायच्या आधी 4 दिवस आधी आपण बाकी काढून ठेवतो. नाही गोळी घेतली की शुगर वाढेल, बीपी वाढेल. हो ना? परमेश्वर तारणारा म्हणून स्वीकारलं तरी बीपी वाढतच आहे, चक्कर यायचीच आहे, पोटात दुखतच आहे. आणि असं आपलं जीवन चालू असतं. पण जे वचन आपल्याला परमेश्वराने सांगितले की हे वचन तुमच्या संबंध देणारं आरोग्य आहे, ते आपण सकाळ दुपार संध्याकाळ बोलत नाही. त्याच्यावर घोषणा करत नाही. मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी उदाहरण जेव्हा डॉक्टर काही अँटीबायोटिकची गोळी लिहून देतात त्याच्याबरोबर एक हायपर ऍसिडिटीची पण गोळी लिहून देतात. बरोबर? काही पेनकिलर लिहून दिलं तर त्याच्याबरोबर एक हायपर ऍसिडिटीची गोळी पण देतात. का? कारण तुम्हाला साईड इफेक्ट्स दिलेले पाहिजे. प्रत्येक गोळीला काय साईड इफेक्ट आहे. तरी आपण त्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे इतकं मनापासून घेतो. आता आपणच डॉक्टर झालेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की गोळी बरोबर गोळी घेतलीच पाहिजे. पण आपण डॉक्टरकडे जाण्याचा
वाईट विचार येतच राहतात, चुकीचे विचार येतच राहतात, भीती वाटत राहते, कधी कधी अविश्वास होतो. मग का प्रभू येशू सांगताय? तर आत्मा प्रभू येशू ख्रिस्तासारखा झालेला आहे. आत्म्याचं 100% तारण झालेलं आहे. आणि इतकेच करायचं दुसऱ्या आत्म्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देवाने त्याच्या दयेनुसार आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पुन्हा जिवंत केलं, त्याच्याच बरोबर त्याच्याच स्थायी पुन्हा उठवलं आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानात बसवलेलं आहे. Praise the Lord. आपला आत्मा 100% तारलेला आहे, प्रभू सारखा झालेला आहे. पण काय होतं पुष्कळवेळाच्या डोळ्यात दिसतं त्याच्याप्रमाणे आपण मनात विचार करतो आणि तसे आपण निर्णय घेतो. जर आपल्याला विजयी जीवन जगायचंय तर आपल्याला बाहेरून आत नाही जगायचंय, आपल्याला आतून बाहेर जगायचंय. समजतं आपल्याला? आपल्याला बाहेरून आत जगायचं नाही, आतून बाहेर जगायचंय. आणि म्हणून प्रभू म्हणतो की डोळ्यात दिसतं त्याच्याप्रमाणे चाललं तर विश्वासाने चाला. याचा अर्थ असं नाही की आपण रस्त्याच्या मध्यभागी येऊन रोड क्रॉस करायचा आहे, म्हणून गाडी त्या बरेच टाकायला लागली आपण इथे येताना. गाड्या येतात आणि आपण म्हणतो नाही मी डोळ्यात दिसतंय त्याच्याप्रमाणे चालणार नाही, मी विश्वासाने चालेल, मी उजवी डावीकडे वळणार नाही आणि तसाच रोड क्रॉस करेल. तर ते होईल का? बरोबर होईल का? नाही. आणि त्याच्यासाठी मनाच्या नवीकरणाचं गरज आहे. Praise the Lord. मनाच्या नवीकरणाची गरज आहे. चांगलं काय, परमेश्वरापासून काय, वाईट काय, कोणतं चांगलं परमेश्वरापासून आहे, कोणतं चांगलं परमेश्वरापासून नाही आणि आत्म्याच्या गोष्टी काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला मनाच्या नवीकरणाची गरज आहे. की जे फक्त परमेश्वराच्या वचनाद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे. पुष्कळ वेळा आपल्याला कारणाबद्दल शंका असते, माझं कारण असं नाही की कधी कधी येतात तुम्ही पास्टर आपल्या चर्चमध्ये विचारतात कुणाकुणाचं कारण असलेलं हात वर करा. आपणही थोडं बघूया कुणाकुणाचं कारण असलेलं हात वर करा. अरे ज्यांनी अरेंज केलं त्यांना म्हणजे मोजकेच हात आले नाही बरं, 4-5 साधं. का? कारण खात्री नाहीये, खात्री नाहीये, तारणाची खात्री नाहीये. आज मी काहीतरी चुकले, प्रभू येशू येईल आणि मी खाली जाऊन जाईल, प्रभू येशू मला स्वर्गात मिळणार नाही, मी नरकात जाईल. लोकांना आपली मेंटॅलिटी माहिती म्हणून व्हिडिओ कशी बनवून टाकतात, काहीतरी हॉरर गाड्यामध्ये टाकतात. प्रभू येशू येऊन गेला, आधी लोक निघून गेले, अर्धे खालीच राहिले आणि आपण अजून घाबरतो. का? कारण प्रीती कळलेली नाहीये. वचन सांगतं पूर्ण प्रीती भीती नष्ट करते. पूर्ण प्रीती भीती नष्ट करते. आपलं आयुष्य आपण भीतीत घालवतो. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, अंधाराची भीती वाटते, भूताची भीती वाटते. स्वर्गात आपल्याला कशासाठी जायचं की आपल्याला नरकाची भीती वाटते. का? कारण प्रीती समजलेली नाही, प्रीती समजलेली नाही. रोमकरा 10:5 रोमकरा 10:5 नववचन आपलं कारण झालेलं आहे. येशू प्रभू आहे हे जर तू तुझ्या मुखाने कबूल करशील. येशू प्रभू म्हणजे काय? प्रभू येशू जिवंत देवाचा एक पुत्र आहे. तो देह धारण करून, मानवी देह धारण करून या जगात आला आणि त्याने तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी म्हणून वधस्तंभावरचं मरण सहन केलं. तो मारला गेला, त्याला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळाले, त्याच्या रक्ताने आपल्या पापाची क्षमा
तेल कमी टाका, नाही चहामध्ये साखर नको. आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त केलेले आहे. प्रभू येशूला बसलेल्या मानाने तुम्ही निरोगी झालेले आहात. Praise the Lord. विश्वासाने आपल्या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी आपलं आचरण आहे. देवाची मुलं या नात्याने आपल्या जीवनामध्ये जगावं, यासाठी आपलं पाचाराने फलद्रूप विजयी जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. आणि प्रभू येशू म्हणतो विश्वास ठेवणाऱ्यांवर हे चिन्ह असं जातं. कोण कोण प्रभू येशूवर विश्वास करतो? आपण सगळे प्रभू येशूवर विश्वास करतो. आणि मग प्रभू येशू म्हणतो की जो प्रभू येशू ख्रिस्ताचे चिन्ह चमत्कार करत होता, त्यानंतर तो म्हणाला की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जे सर्व चिन्हे केली ती करेल आणि यापेक्षाही मोठी करेल. विश्वास आहे आपला प्रभू येशूवर. मग तो नुसता विश्वास इकडे चर्चमध्ये करण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी. तो जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने लाजराला मेलेल्यातून जिवंत केल्यानंतर तो म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवणारा मी जी कृत्य केली ती करेल आणि यापेक्षाही मोठी करेल. प्रभू येशू म्हणतो मार्क 16 मध्ये विश्वास ठेवणाऱ्यांवर हे चिन्ह असं जाते, ते माझ्या नावाने भूत काढतील, ते दुखणाऱ्यांवर हात ठेवतील म्हणजे ते बरे होतील. लूका शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जो यशायाच्या संदेशातून ग्रंथातून जे वचन वाचले की पवित्र आत्म्याचा अभिषेक मला झालेला आहे, तो अभिषेक आपल्या प्रत्येकाला झालेला आहे. तो अभिषेक आपल्या प्रत्येकाला झालेला आहे. ती पण आपल्याला शंका असते, मला पवित्र आत्मा नाही. पण प्रभू येशू म्हणतो की मी पित्याकडे जातो अशासाठी की जो दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला पाठवला. ज्या वेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास करतो त्याच क्षणी आपल्याला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. पवित्र आत्मा आपल्या आत्म्यामध्ये येऊन वसती करतो आणि जेव्हा आपण त्याची वाणी ऐकतो तेव्हा आपण आतून बाहेर जायला सुरुवात करतो. आपण आत्म्याची वाणी ऐकतो त्याप्रमाणे आपल्या मनाचं नवीकरण होतं आणि ते फळ आपल्या शरीरातून दिसतं. पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. आपल्या आत्म्याचं 100% कारण झालेलं आहे. ख्रिस्ताचं मन आपल्याला मिळालेलं आहे असं वचन सांगतं. आणि म्हणून आपल्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याचं फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे 100% आहे. पण त्याला मनाच्या नवीकरणाने ते बाहेर आणायचं. स्त्री म्हणून आपलं स्थान वाढवले, त्यामुळे देवाची मुलं म्हणून आपला अधिकार वाढवला. आता आपलं कर्तव्य हे प्रभू येशू म्हणाला सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जसा आशीर्वादामध्ये वाटा आहे, जसा अधिकारामध्ये आणि सत्तेमध्ये वाटा आहे, तोच वाटा कर्तव्यामध्ये. आपण देवाची मुलं आहोत म्हणजे आपलं कर्तव्य आहे की देवाचा स्वभाव आपण प्रगट करावा. देवाचा स्वभाव काय? देव प्रीती. आपली प्रीती नाही तर देवाची प्रीती आपल्या जीवनामध्ये दिसली पाहिजे. ग्रंथकाराचं पहिलं 13:4-8 प्रश्नामध्ये मी वाचतो. पण दिसायच्या जीवनात नाही, पण आम्ही आपल्याला काही शिकवत ते बाहेर आलं पाहिजे. परमेश्वराचं वचन सांगतं रोमकराचं 5:5 आणि 5व्या वचनामध्ये देवाने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. देवाची प्रीती आपल्यामध्ये आहे. ते आपल्याला फक्त बाहेर आणायचे मनाच्या नवीकरणात. प्रीतीद्वारे कार्य करणारा विश्वासामध्ये सामर्थ्य असं परमेश्वराचं वचन सांगतं. विश्वासाचा कार्य करतो प्रीतीद्वारे. हा विश्वास आपला विश्वास नाहीये. तो योहानाचं
प्रीती आणि क्षमाशीलता. बरोबर. क्षमाशीलता, प्रीती आपण करतो की आपल्याला क्षमा केलं तर आपण क्षमा करत आहे की नाही. देवाने सगळं ते आपल्याला आदेश दिले. एपिसोडाचा पहिला अध्याय 30 वचन म्हणतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवाद असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. पण पुष्कळ वेळा ते आशीर्वाद आपल्या जीवनात दिसत नाही. याच्यामध्ये परमेश्वराची चूक नाहीये, आपली चूक आहे. कारण अडथळा आपल्या जीवनात आहे, प्रीती नाहीये, क्षमा नाही. पण पुन्हा परमेश्वराचं वचन सांगतं की देवाने जशी क्षमा केली, देवाने जशी तुमच्यावर प्रीती केली, तशी तुम्ही प्रीती करा आणि तशी तुम्ही क्षमा करा. प्रभू येशू ख्रिस्ताचे वर्तमान 5व्या अध्यायामध्ये सांगतो की तुम्ही आपल्या वैराग्यात प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्याने देहामध्ये असताना हे शिकवलं, त्याने देहामध्ये असताना हे पूर्ण केलं. आपण उपास समयामध्ये जात आहोत आणि आपण वर्षातून एकदाच बदलसंभावाचे 7 शब्द ऐकतो. किती दुःखद गोष्ट आहे ही आपल्यासाठी की जे शब्द आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे, जे नाही प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलं बदलसंभावाने, तो बोलणारे आपण वर्षातून किती वेळा ऐकतो? एकदाच. आयुष्यभर जरी आपण ते ऐकत राहिलो तरी ती प्रीती जोपर्यंत आपण त्याच्या समोर उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कळणार नाही. आपण ते वचन रोज वाचलं पाहिजे. प्रभू येशूला की बाबा यांना क्षमा कर, आणि ते काय करतात त्यांना समजत नाही. त्याने प्रीती केली, त्याने क्षमा केली, त्याने वैराग्यासाठी जे त्याचा छळ करत होते त्याच्यासाठी प्रार्थना. जेव्हा ही प्रीती आपल्यामध्ये आपण ते करू शकतो आणि आपल्या जीवनातले आजार दूर होतील, आपल्या जीवनातले अडथळे दूर होतील, आपल्या जीवनातल्या समस्या दूर होतील. प्रीती आणि क्षमा हे बरोबर असतात. मी क्षमा केली आहे असं आपला आत्मा आपल्याला सांगतो क्षमा करायची, म्हणून आपलं मन म्हणतं मी क्षमा केली, पण देव म्हणतो आली समोर माझा तोंड वळून ठेव. का? कारण आपण देहाप्रमाणे जातात. पण परमेश्वराचं वचन सांगतं की क्षमा करण्यासाठी आणि प्रीती करण्यासाठी नम्रता हवी. इफिसियन्सच्या 2 अध्याय 5व्या वचनामध्ये म्हटलेले आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठेवी तुमच्या ठाईही असो. त्याने देवाच्या करुणेचं स्थान लाभ नाही, तर तो नम्र झाला. त्याने ते देह धारण केलं, त्याने दासाचं स्वरूप धारण केलं, त्याने पूर्ण आत्म्यापर्यंत पदसंभावाचं मरण सांगितलं आणि तीच नम्रता आपल्याला सांगितली. त्याची इच्छा आपलं कर्तव्य आपण करतो, प्रीती करणं, क्षमा करणं, अधिकारात जाण्यासाठी विश्वासामध्ये जाणं आणि नम्रता. प्रभू येशू देवाशी आपलं सबमिट करण्यासाठी स्वर्गातून आला, पण आपण शेजाऱ्याशी सबमिट
परमेश्वराचे उपकार स्तुती करूया. आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला उपकार स्तुतीचा यज्ञ समर्पित करू. परमेश्वराने जे उत्तम आणि चांगलं आपल्यासाठी त्याचे जे संकल्प आणि योजना आहे त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. त्याला उपकार स्तुतीचा यज्ञ आपण समर्पित करूया. आपल्या ओठ उघडून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याच्या पवित्र जिवंत वचनाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. आज जे वचन आपल्याला समजलेलं आहे, जे वचन आपल्या अंतःकरणामध्ये पेरलं गेलंय, परमेश्वर म्हणून ज्या कार्यासाठी त्याने त्याचं वचन पाठवलेलं आहे ते कार्य पूर्ण केल्यापासून विफल होऊन त्याच्याकडे परत जाणार नाही. तर आज जे वचन आपल्या अंतःकरणामध्ये पेरलं गेलेलं आहे ते फळ देणार आहे. ते विफल होणार नाही, ते फळ देणार आहे. मोठी कापणी त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार. येशू प्रभू हे स्मार्ट सांगण्यासाठी परमेश्वर आज आपलं मुख उघडत आपल्या अंतःकरणाला स्पर्श करते. आपल्या मनाचं नवीकरण त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे होते. आपण विश्वासाने स्वीकारूया आणि त्याला धन्यवाद. आपण त्याचे उपकार स्तुती करूया. देवाची मुलं या नात्याने आपण अधिकार घेऊया आणि आपण वचनांची घोषणा, परमेश्वराच्या वचनांची घोषणा आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी करूया. देवाची मुलं या नात्याने आपण अधिकार घेऊया. प्रत्येक आजारावर अधिकार घेऊ, प्रत्येक समस्येवर अधिकार घेऊ, प्रत्येक अडथळ्यावर, प्रत्येक अडचणीवर अधिकार घेऊ आणि प्रभू येशूच्या नावामध्ये आज्ञा घेऊया की ते अडचण, अडखळ, तो आजार आणि ती समस्या मुळासकट उपटली जाईल आणि समुद्रात टाकली जाईल. आज परमेश्वराच्या उपस्थितीत आपल्यामध्ये परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे. त्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या गौरवाने त्याचं मंदिर भरलेलं आहे. त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो अंतःकरण पालन करणारा परमेश्वर आहे. त्याच्याकडे तुम्ही मागा म्हणजे मिळेल असं तो म्हणतो. तुम्ही वाईट असतात, आपल्या लेकरांना चांगल्या गोष्टी देण्याचं तुम्हाला कळतं, तर परमेश्वराकडे जे मागतात तो किती विशेष करून तुम्हाला पवित्र आत्मा देईल असं त्याचं वचन सांगतं. आज पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मागा. पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाला प्राप्त झालेला आहे. त्याचं फळ आपल्या जीवनामध्ये, त्याच्या बाप्तिस्म्याची आपल्याला गरज आहे की ज्याच्याद्वारे आपण धैर्याने वचन सांगू शकू. तो बाप्तिस्मा आपण मागूया. पवित्र आत्म्याचं दान आपण मागूया. धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू. आपण मी धन्यवाद देतो तुझ्या प्रीतीबद्दल, एकुलत्या एका पुत्राबद्दल, तारणाच्या योजनेबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, पवित्र लिखित वचनाबद्दल, पवित्र आत्म्याबद्दल धन्यवाद बाबा. धन्यवाद प्रभू येशू. तुझे उपकार स्तुती करतो. तुझ्या शरीराबद्दल, तुझ्या रक्ताबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझ्या प्रीतीबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझ्या कृपेच्या राजस्थानाजवळ आम्ही धैर्याने येतो. कारण मल्किसेदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा प्रमुख याजक तू आज आमचा आहेस आणि आमच्या अशक्तपणाबद्दल, आमच्या दुर्बलतेबद्दल तुला जाणीव आहे. तुला कळवळ असणारा परमेश्वर तू आहेस. म्हणून आम्ही आहोत तसं तुझ्या चरणाजवळ येतो. जर आपण अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला नारायण म्हणून स्वीकारलेलं नसेल तर आपण विश्वासाने म्हणूया की प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. प्रभू येशू, तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालेलं आहे. तुझ्या रक्ताने माझ्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे आणि प्रभू येशूच्या विश्वासाच्याद्वारे मला सार्वकालिक जीवन आणि तारण प्राप्त झाल्यामुळे तुला धन्यवाद देते. प्रभू येशू, तुला धन्यवाद देते तुझ्या प्रीतीबद्दल. कारण तुझ्या विश्वासाच्याद्वारे जिवंत देवाची मुलं होण्याचा अधिकार तू आम्हाला दिलेला आहे. तो अधिकार तुम्ही विश्वासाने स्वीकारा. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. नासोई प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जिवंत देवाचं लेकरू या नात्याने मी अधिकार घेतो आणि पूर्ण विश्वासाने प्रभू येशूच्या पवित्र आणि सर्व सामर्थ्यशाली नावाने देवाचं लेकरू या नात्याने अधिकार घेऊन प्रत्येक अशुद्ध आत्म्या, प्रत्येक दुरात्म्या, प्रत्येक विकाराच्या आणि आजाराच्या आत्म्या, प्रत्येक डिप्रेशन आणि एन्झायटीच्या आत्म्या, प्रत्येक शंकेच्या आत्म्याला येशूच्या नावाने आज्ञा
मी